मला पण फिकर करायचं. पिंकूमुळे बघायला भेटत नाही ना दादा. एक महिना सहन कर, नंतर काय बघायला भेटेल तुला सगळं पिक्चर. आम्ही बघा आमची मुलीचं लावलं ना, आम्ही गपचूप बघतो ना, आमच्या मुलीचं लावलं ना पण दादा आम्ही असं पिक्चर चॉईस करतो जे सगळ्यांना आवडत. पण दादा काय काय चॉईस केले होते पिक्चर? आम्ही आवाज चॉईस केलं सगळ्यांना आवडतं. तुझा कॅमेरा कसा होता दादा तुम्हाला सांगू वेनममध्ये? ती बकेट घेऊन जातात. 1 आणि 2 बघितला होता का तुम्ही? हो बघितलं. वेनम 2 बघितलं मी. वन पहिला वेनम बघितला की. हे पण बघितलं सगळं. पहिलाच पिक्चर चांगला होता खरं, दुसरे बाकीचे 2 ठीकच होते. दादा जाऊ दे चला. आम्ही त्यांना जात पिक्चर बघायला बोलतो तरी जात नाही. वाह ठीक आहे. कालचं आता कालचं सगळ्यांना डिव्हिजन कसं करायचं होतं भागाकार आठवतंय? बरोबर आहे. आता हे बघा, हे 2 पडून घेऊ आपण, ठीक आहे. असं बघायला तर हे इक्वल लेंथचे, ठीक आहे. पण नीट जर का बघितलं तर कुठला पडून मोठा आहे सांगा? तर हा वाला खडू हा एवढा असेल तर पिंक वाला खडू थोडासा मोठा आहे. नाही थोडासा मोठा आहे. पिंक मोठा आहे. पिंक मोठा आहे. जवळनं दिसत नाही, लांबनं त्यांना. जे काय असू दे, तर हा वाला खडू मोठा आहे, पण किती छोट्या ह्यानी मोठा आहे? एकदम थोड्याशा लेंथनी मोठा है, बरोबर क्या? अरे मैं बता रहा हूँ बस, ये कुछ नहीं था, ये कॉपी करने की जरूरत नहीं। तो अभी बताओ, अगर ये इतना छोटा ही है, अपने को मेजरमेंट करना है, लेकिन अपना जो स्केल है वो स्केल पे कैसा लिखा होता है? ये 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, ऐसा ही है। तो इससे अपन इसको मेजर कर पाएंगे क्या? नहीं कर पाएंगे, बराबर है ना? तो अपने को 1 सेंटीमीटर को क्या करना पड़ेगा? क्या करना पड़ेगा? ये डिफरेंस क्या है? एकदम छोटा है, बराबर। इसको अपने को नापना है, लेकिन इसको नापने के लिए जो अपन ने स्केल लाई है उसमें ये 0 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर ऐसे मार्किंग है। ये मार्किंग क्या है? इसके लिए बहुत बड़े है, लेकिन अपने को इसको नापना होगा, तो ये 1 जो सेंटीमीटर है इसको अपने को क्या करना पड़ेगा? मतलब क्या करना पड़ेगा? इसको डिवाइड करना पड़ेगा, बराबर है। तो अभी अपन ने इसको इसमें डिवाइड कर दिया 10 इसमें, फिर भी अभी अगर अपन देखें ये ऐसा है, जूम करके देखिए, और ये ऐसे अगर 2 सेंटीमीटर, ये 2.1, 2.2, 2.3, 2.4, 2.5 ऐसा करके भी ये इधर अगर बीच में आ रहा हो तो क्या करेंगे इसको? 1.1 और डिवाइड करना पड़ेगा, बराबर है। तो जब भी अपने को और अच्छे से मेजरमेंट करना होता है तब अपन क्या करते हैं? उस क्वांटिटी को बांटते हैं छोटे छोटे पार्ट में, है ना? और ये अपने को क्यों चाहिए? एग्जैक्टली मेजर करने के लिए। अगर ऐसे ही करना होगा तो इसको क्या बोलेंगे? 2.4 सेंटीमीटर कुछ है इसे बोल देंगे। लेकिन अगर अपने को एकदम एग्जैक्ट इसका मेजरमेंट चाहिए तो अपने को करना पड़ेगा, सेंटीमीटर को डिवाइड करना पड़ेगा, है ना? तो यही जो अपन ने डिवाइड किया है ना, इसका लेंथ अपन या तो 2 सेंटीमीटर ऐसा लिख सकते थे,
या फिर 2.1 सेंटीमीटर ऐसा लिख सकते थे, या फिर 2.12 सेंटीमीटर ऐसा लिख सकते थे, या फिर 2.124 सेंटीमीटर ऐसा लिख सकते थे। हर बार अपन क्या कर रहे हैं, और अच्छे से उसको मेजर कर रहे हैं, है ना, और एग्जैक्ट मेजर कर रहे हैं अपन उसको। तो जो अपन ने ये किया ना, इसको क्या बोलते हैं, सिग्निफिकेंट डिजिट्स अपन ने बढ़ाए इसमें, ठीक है। इसमें क्या था, एक ही सिग्निफिकेंट डिजिट था 2, ठीक है। अपनी क्वांटिटी ऐसी थी, ये स्केल था, ये 1 सेंटीमीटर, ये 2 सेंटीमीटर और ये 3 सेंटीमीटर। अब ये एग्जैक्ट 2 सेंटीमीटर है क्या, नहीं, 2 से थोड़ा बड़ा है, लेकिन फिर भी अपन के पास कुछ एक ही सिग्निफिकेंट डिजिट था, इसलिए अपन ने क्या किया, इसको 2 सेंटीमीटर बोल दिया। अब इसको भी अपन ने ऐसे 10 में गिना तो अपना 2.1 सेंटीमीटर आया, लेकिन फिर अपन ने और अच्छे से नापा तो ये इसके भी बीच में आ रहा था करीब करीब, तो फिर अपन ने और 10 में इसको डिवाइड किया अंदर, तो फिर 2.12 आया, फिर और किया तो 2.14 आया। तो हर बार अगर अपने को एग्जैक्ट मेजरमेंट नापनी है तो अपने को क्या करना पड़ेगा, सिग्निफिकेंट डिजिट बढ़ाने पड़ेंगे। ये पहले लिख लो। और जो समझ में आया है वो लिखो, जो बोर्ड पे लिखा है वो मतलब लिखो, लेकिन अगर समझ में आ रहा हो तो लिखो, उसके साथ एक्सप्लेनेशन जो भी तुम्हारे दिमाग में बन रहा है ना वो लिखो। तुला काय समजलं ह्यातनं सगळ्यातनं? मला का हां, हवा तेवढंच. त्याला बोलून दाखव की कसं. की कधी पण मेजरमेंट घ्यायची असेल तर आपण एकतर असंच मेजरमेंट करून सोडू शकतो, किंवा आपण त्याला अजून ॲक्युरेट अजून ॲक्युरेट अजून ॲक्युरेट पाहिजे असं म्हणू शकतो. तर आपल्याला जर काय ॲक्युरसी वाढवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्याला अजून छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये क्वांटिटीमध्ये मेजर करावं लागेल, बरोबर आहे. आता जर का आपण एक हा समज चॉक घेतला, ठीक आहे, आपल्याकडे आता 1-1 ग्रामचं फक्त वजन आहे, ठीक आहे, आणि एक हे घेतलं आपण दुसरं काय म्हणतात त्याला, तराजू, एका साईडला हे ठेवलं आणि 1-1 ग्रामचं आपण ॲड केलं, तर समज 2 ग्रामला ते काय झालं, थोडं असं होतं, आणि 3 ग्राम टाकले की काय झालं, उलटं झालं एकदम. तर ह्याचं वजन काय 2 ते 3च्या मध्ये कुठेतरी, ते आपल्याला समजलं. पण आता आपल्याकडे काय होतं, फक्त 1 ग्रामची वजन होती, म्हणून आपण ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं ह्याला मोजू शकतो का, ह्याचं वजन नाही मोजू शकत. पण जर का आपल्याकडं 0.1 ग्रामची असतील, म्हणजे 1 ग्रामला काय 10 भागात आपण डिवाइड केलं वजन, प्रत्येक वजन 0.1 ग्रामचं, तर आपल्याला काय अजून नीट मोजता येईल. पण समज त्यातही आपलं थोडं असं येत असेल, असं थोडंसं, तर आपण काय करणार, त्या 0.1 ग्रामला अजून डिवाइड करणार, त्यात अजून बघणार. तर जेवढं तू ॲक्युरेट होत जाशील की नाही, तेवढे तुझे हे डिजिट काय होत जात आहे, वाढत जात आहे, ठीक आहे. तर हे जे तू डिजिट मोजले, आता इथं 1, 2, 3 आणि 4 डिजिट आहेत ना, सांगावं लागतील आपल्याला. याचे सिग्निफिकंट डिजिट किती झाले, 4 सिग्निफिकंट डिजिट झाले, कळलं का. त्याचे किती झाले, ते एकच झाले, कळलं. जे कळलं ते लिह.
लिखा सबने? चलो अभी देखो, अपन ने कल भी क्या किया था, जो अपने डेसिमल डिजिट होते हैं उसका डिस्कशन किया था, लेकिन पूरे अच्छे से अपन ने नहीं किया था, बराबर है। तो जो पहले मेरे को ये बताओ कि अगर ये 2 है तो ये क्या कितना डिजिट है इसमें, इस नंबर में कितने डिजिट है, डिजिट कितने हैं इस नंबर में? एक ही डिजिट है ना, ये 4 हो गया है, सिंगल डिजिट नंबर है, एक डिजिट है। अगर मैं 10 लिखूं तो कितने डिजिट हुए? 2 डिजिट। अगर मैं 102 लिखूं तो कितने हुए? बराबर है। अभी अगर मैं तुम लोग को इसमें कितने डिजिट है ये पूछूं तो क्या बोलोगे? 2 है ना। ये आगे अपन ने जो भी 0 ऐड किया इसका कोई वैल्यू है क्या? कोई वैल्यू नहीं है, बराबर है। तो अभी अगर अपन एक नंबर लिखते हैं 2 4 3 9 8, ऐसा अगर नंबर लिखते हैं तो जो हर एक नंबर है इसको क्या बोलते हैं? वंस प्लेस, बराबर। वंस प्लेस। इसको क्या बोलते हैं? टेंस प्लेस, है ना। इसको क्या बोलते हैं? हंड्रेड्स प्लेस, ऐसे लिख देता हूँ। इसको क्या बोलते हैं? थाउजेंड प्लेस। इसको क्या बोलते हैं? 10,000, है ना। ये नाम सबको पता है ना? माहिती? अरे एकक, दशक, शतक, 10,000, मग 10,000 नंतर काय तर लाख, 10 लाख, मग करोड, 10 करोड, बरोबर आहे। तर आता जे डेसिमल नंबर असतात की नाही ते पण ह्याच्यासारखंच असतात। डेसिमल नंबर मध्ये मी जर का दिलं 243.1324,000 इथे पण लिहिलं आपण। तर ह्याच्यामध्ये वन्स प्लेस कुठली आपली पहिले सांगा? ये वाली। कौन बोल रहा है ये वाली? 4 है। ये है, ठीक है। ये और ये ऑप्शन, इसको बोलते हैं ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी और ऑप्शन डी। कौन बनेगा करोड़पति कहते? बताओ, ए बी सी या डी? डी। कितने लोग बोल रहे डी? हाथ ऊपर करो अच्छे से, दिखे तो। हाँ? सी कौन कौन बोल रहा है? स्वतः विचार करा। डी कोण कोण म्हणते? सी कोण कोण म्हणते? सी तुम्ही दोघं सी आहे। बी कोण कोण म्हणते? बी बॉल बी कोण म्हणते? कोणीच नाही। आणि ए कोण म्हणते? तुम्ही दोघं काय, तुम्ही ते काय म्हणते? तुम्ही ते काहीच म्हणत नाही। सांग की एक कुठलं तरी एबीसीडी। ए तुझं काय सुनी? ABC सी ABC एबीसी नाही, एक कुठलं तरी बी सुमित को बी की सी का? सगळ्यांचं चुकीचं उत्तर आहे। बी आहे का? बी आहे। म्हणली का नाही मग माझं बी आहे म्हणून? बी कोणाचं आहे, बी कोणाचं आहे विचारतोय तर कोणी हातवर नाही गेला। ठीक आहे। आता कस काय का हा प्रश्न आपल्याला येतो, ठीक आहे।
कधी पण हे जर का शोधायचं असेल ना की कुठली प्लेस कुठे आहे, तर पहिले आपल्याला डेसिमल पॉईंट कडे बघायचं असतं. ठीक आहे, पहिले इथं बघायचं पॉईंट कुठे आहे. ठीक आहे, पॉईंट त्याच्या पुढे असतं ती म्हणजे आपली वन्स, इथनं नंबर स्टार्ट होतो. ठीक आहे, ही 1, 10, 100, 1000, 10,000 ही पुढं जात राहतो. तसंच आता ही वन्स आहे ना, ही काय टेन्स. स्पेलिंग बघा आता, तर ह्याला काय म्हणतात 10 मध्ये काय ऍड झाला टेन्स. ठीक आहे, आता हे आपण असं का लिहितोय, कारण ह्याचा खरा अर्थ काय, हा जो नंबर लिहिलाय आपण समजा 243 मध्ये, ठीक आहे, फक्त 243 लिहितो आपण, 243 यासारखा नंबर, ह्याला आपण कसं लिहू शकतो, लिहू शकतो का असं, 3 3 किती, 200 सेम आहे ना. वन्सच्या प्लेसच्या ह्याला कितीने मल्टिप्लाय केलं, टेन्स वाल्याला कितीने केलं, 100 वाल्याला कितीने केलं, बरोबर आहे. हे समजलं. तर तसंच जर का मी ह्याचा फक्त फ्रॅक्शनल पार्ट बघितला, हा जो 1.1324, ठीक आहे, तर ह्याला पण आपण कसं लिहू शकतो माहिती का, या 1 ला 1 इंटू 1/10 प्लस 3 इंटू, आता ह्याचं टेन्स नाव आहे, ह्याचं 100 TH ऍड होतो. ठीक आहे, तर ह्याला मी कितीने मल्टिप्लाय करू, खाली काय लिहू, 100, ह्याच्या खाली काय येणार 1000, ह्याच्या खाली काय येणार 10,000. समजलं. तर ह्याला पण आपण असं लिहू शकतो. थोडं का बरं, ह्यानी दाखवायचं काय होतं मला, की हे जे हा पॉईंट आहे की नाही, हा पॉईंट आपला डिवाइड करतो नंबरला, कशात, 2 भागात. हा पुढचा नंबर जो आहे तो आपला काय, होल नंबर. होल नंबर आठवत आहेत, 0, 1, 2, 3, 4 सगळे. ह्याच्यात पुढचा जो हे नंबर आहे तो साधा आपला होल नंबर, जो आपल्याला सगळ्यांना माहिती येतो. आणि ह्याच्या इकडच्या साईडचा आहे की नाही, तो सगळा काय फ्रॅक्शन, म्हणजे 1 पेक्षा छोटी व्हॅल्यू आहे. कळलं. तर हा पॉइंट काय करतो, नंबरला डिवाइड करतो. कुठं, लिहू का, हा थोडा आडवं झालं. किती घाण होतात फक्त कॉपी न करू बरं का, तुम्हाला वाचल्यावर समजेल नंतर. असं लिहायचं काहीतरी नोट्स वगैरे.
लिहू नको रे, तुला समजायला असं लिहिकाय. पुढं आता ह्याला तर आता आपला जो नंबर आहे हा नंबर 2.31 कोणता 2.31 आपला नंबर आहे संदीप. हा जर का आपला नंबर आहे त्याचा अर्थ काय होतो 2 आणि 0.31 चा ऍड केला असेल. काय 0.31 चालतो. आता साध्या पण नंबर ऍड करताना 2 + 23 जर का करायचं असेल आपल्याला तर कसं करतो आपण? असं मी तर 2 लिहिलं. आता 3 कुठं लिहू? खाली तिथं खाली. आणि 2 कुठं लिहू? तिथं साईडला. तर असं आपण काय लिहिलं? मला असं पण लिहिता येत असलं 2 आणि 23 आणि याचा आन्सर 43 काढला असतो. पण मी असं काय लिहिलं? कसं 2 आणि 23 इथं मी 3 ला 3 लिहिलं आणि 2 + 2 4 केलं आणि इथं माझा आन्सर 25 येतोय. कारण की बरोबर उत्तर कुठलं? हे वाले का हे वाले? 25 वाले आहे ना? का बरं? कारण की एक काय ना जे लास्टला तर आपण काय केलं? वन्स प्लेस एकाच्या खाली लिहिलं. याचा 10th प्लेस काय आहे? 0. बरोबर आहे. इथं 0 लिहिलं तर काय फरक पडेल? नाही. तर असंच आता जर का ह्याला 2. समज आपण दुसरं समजू थोडंसं वेगळा 2.1 असेल आणि 23.35 असेल, ठीक आहे. तर आपण काय करतो? डॉटला डॉट जोडतो. डॉटला डॉट जोडला 2 आणि 3 एकक. समज डॉटचं पुढचं कुठलं आहे? डॉटचं पुढचं कुठलं आहे? 2 आणि 3 लिहिलं मी. इथं 2 इथला 2 लिहिला, इथं 0 होता तो 0 लिहिला. ह्याच्या मागं काय आहे? 1 आहे. ह्याच्या मागं काय आहे? 3 आणि 5 कुठं लिहिली मी? इथं. आता असंच जसं इथं 0 टाकला तरी काय फरक नाही पडला, तसंच ह्याच्या मागं जरी 0 टाकला तरी काही फरक पडत नाही. ठीक आहे. हे एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठला पण नंबर आहे, आता आपला हाच नंबर आहे 2.1, तर जसं ह्याच्या पुढे मी 1000 झिरो टाकले तरी काही फरक पडत नाही. तसंच हे पॉइंट आहे, पॉइंटच्या नंतर 1 आहे, पॉइंटच्या नंतर तुम्ही किती पण इथं जरी झिरो टाकले तरी या नंबरच्या व्हॅल्यूमध्ये काहीच फरक पडत नाही. हा नंबर किती आहे? एवढाच आहे. बरोबर आहे की नाही? आपण बघतो कितीकडे? एवढ्याकडेच. समजलं? जसं इकडे 0 टाकल्यावर फरक पडत नाही तसंच डेसिमल पॉइंटच्या इकडे 0 टाकल्यावर फरक पडत नाही. पण जर का आपला नंबर फक्त 2 असेल आणि इथे 0 टाकले तर फरक पडत नाही, पण असं टाकलं तर फरक पडतोय ना? का पडतोय? डॉटच नाही. जर का मी इथं डॉट टाकला का नाही तर इथं किती पण 0 टाका फरकच नाही पडत. पण जर का मी इथं डॉट नाही टाकलेला आहे आणि 0 मी वाढवतोय म्हणजे काय? मी डॉट इथं करतोय पण परत 0 ऍड केलं तर मी डॉट इथं करतोय. कळलं का? कळलं? कुणी असं आहे ज्याला नाही कळलं? काय समजलं? तर तसंच डॉटला डॉट जोडायचा, ह्याला
वन्सला वन्स, टेनला टेन, टेन्सला टेन्स. ते जोडून आपण काय केलं, याचं ॲडिशन केलं तर किती येतं? 4 आणि 5. तर ह्याचं या दोन्हीचं उत्तर किती आलं? 25.45. ठीक आहे. लिहून उत्तर पण लिहा. उत्तर प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर की आहे बरं. प्रश्न येते. ती नाही म्हणत ना, ती म्हणते. उत्तर नाही प्रश्न. आणि हे शून्याचं पण लिहा. जसं इकडं ऍड केल्याने फरक पडत नाही, तसं डेसिमल असलं की तिकडं पण केल्याने फरक पडत नाही. बरं, आता इथं समजलं का हा 0 कुठनं आला? नाही समजलं? नाही नाही समजलं. समजलं. नाही समजलं. हे बघ, या 2.31 मधनं मी जर का 2 मायनस करायचं हे केलं, ती जर का आपलं सम आहे, ठीक आहे, 2.31 मायनस 2. तर आता सांग मला, 2 मध्ये मी डेसिमल पॉईंट कुठे टाकणार? लगेच नंतर ना 2च्या इथं. आणि आता हे 3-1 आहे म्हणून मी तर काय करू शकतो, 2 0 टाकू शकतो. बरोबर. 2 आणि 2.00चा सेमच अर्थ आहे. तर आता मी जर का मायनस केलं तर 2.31 इथं आहे, इथं 2.00 आहे, मायनस झालं. ठीक आहे. 1चं 1 येणार, 3चं 3 येणार, 2 - 2 किती येणार? 2.31 मधनं मी जर का 2 काढला तर किती राहतं? 0.31. हे एवढं हे वेगळं आहे, ह्याचंच हे काहीतरी वेगळं आहे. नाही. पहिले तर हे लिहून घ्या की जसं इकडं शून्य ऍड केल्याने काय फरक पडत नाही, तसं जेव्हा डेसिमल पॉईंट आहे तेव्हा त्या साईडला पण शून्य केल्याने काय फरक पडत नाही. त्यानंतर हे दुसरं वालं लिहून घ्या, हे दोन्ही सगळ्या शेवटी केलं. झालं. टाकायचं. मग माझी
पायल झालं का? झालं ना? ठीक आहे. ए लक्ष दे एकदा आता. खोडू आहे? खोडू काय? तर आता मला सांगा, हा नंबर मोठा आहे का हा नंबर मोठा आहे? इकडचा असेल तर ए सांगा, इकडचा असेल तर बी सांगा. कुठला नंबर मोठा आहे, ए का बी? बोलू का? हा, बीच वाटतं. ए मोठा आहे. बी मोठा आहे. कुठला नंबर मोठा आहे? इथं काहीच डेसिमल पॉईंट काहीच नाहीये, साधं आहे. बी मोठा आहे. ठीक आहे. आता हा किंवा हा कुठला नंबर मोठा आहे? या बाजूचा मोठा आहे. कोण म्हणतंय? तुम्ही दोघी. सेमच आहेत. सेम आहेत कोण म्हणतंय? तू काय म्हणतोय? मी म्हणतोय की बी मोठा आहे. नाही. कुठला तू ठरव ना एकदा. काय करणार पाहिलं? ए कोण कोण म्हणताय ते हात वर करा पहिले. तू एकटी म्हणते. बी कोण कोण म्हणताय हात वर करा एकदा. आणि बरोबर दोन्ही एकसारखेच आहेत हे कोण म्हणतंय? आणि तुम्ही दोघं काय म्हणताय? मग हात वर करा की. हे दोन्ही नंबर काय आहेत? सेम. का सेम आहेत? का सेम आहेत सांगा आता. जर का आता मला 23ला साध्या ह्याच्यात लिहायचं असेल तर मी डेसिमल पॉईंट कुठं टाकणार? इथं टाकणार का? इथं मध्ये टाकणार का? मग कुठं टाकणार? इथं. आणि या डेसिमल पॉईंटच्या इकडच्या साईडला हा नंबर संपला ना आपला आता. तर ह्याच्या इकडच्या साईडला मी किती जरी झिरो टाकले तरी ह्याची व्हॅल्यू काय होती? सेमच राहते. काहीच फरक पडत नाही. म्हणून मी ह्याला 0.23.0 लिहू शकतो, 0 लिहू शकतो, इथं 5 0 काढू शकतो. हे काय आहे? हा नंबर फक्त 23च आहे. समजलं? सांगतो ना, सांगणार आहे की. लिहून घेऊ का? हा लिहून घ्या. आणि काय पण लिहा, फक्त जे लिहायचं नका. कारण पण लिहा. कारण नाही ते बघ. कारण काय आहे? हा तू सांग. अगं खरंच सांग. पडली. पण पडले. या नंबरच्या अख्ख्या डेसिमल पॉईंट काल सांगितलं होतं मराठीमध्ये. हा अंश. काय काय म्हणतात? मला मराठी नाही माहिती. दशमलव म्हणतात खरं तर. 23.0. डेसिमल पॉईंट. अगं तुला काय ह्याचं नाव काय हे कोणी नाही विचारत. काय डेसिमल म्हणतात? डेसिमल पॉईंट म्हणतात त्याला. असं अंश. आणि मला म्हणलेलं तुला कोणी सांगितलं
सर आखरी खायचं. अंश नाही म्हणत मला वाटतंय खरं तर. दशांश चिन्ह हा, दशांश चिन्ह म्हणतात. दशांश चिन्ह दशांश चिन्ह मी सांगते की दशांश चिन्ह. बघू ना थांब. गुगल नाही करा मी करा कारण की मीच गुगल अरे गुगल वगैरे कधी फेक बाबा असतो म्हणून जरा मी तर काय केलं, बटाटा दशांश बिंदू. दशांश बिंदू अरे डेसिमल पॉइंट लिहा ना साधं सोपं आपलं. दशांश बिंदू. पण आता मी मसुरातला मसुराचं निघलेलं पण हे निघलं नाही. हे लिहिलं दादा का? ते लिहिलं थांबा की. कारण मी सांगू का दादा दोन पण नंबर सेम सेम आहे ना. कारण सांग ना. कारण सांग ना. दशांश नाही दशांश बिंदूच्या पुढं तसं नाहीये बघ. आपला नंबर काय होता? 23 होता बरोबर. 23 मध्ये आपण पॉइंट लावताना कुठं लावणार? सगळ्यात इथं शेवटी लावणार ना. आता हा पॉइंट झाल्यावर आपला नंबर ह्याच्या पुढे आहे का? नाहीये. हे इकडं आहे का या साईडला नंबर आपला? नाहीये बरोबर. म्हणजे हा आपला नंबर एवढाच आहे. एवढं लिहिलं की आपला नंबर काय झाला? पूर्ण झाला. आता या पूर्ण नंबरच्या ह्याच्यामध्ये या साईडला डेसिमल पॉइंटच्या आणि या साईडला या नंबरच्या किती पण झिरो लिहा तुम्ही, काहीच फरक पडत नाही. कारण की दशांश बिंदूच्या माझं कारण संपलं. फरक नाही. कधी नंबर संपलेला असेल तेव्हा. आपला नंबर संपलेला असेल तर ह्याच्या पुढं किती पण झिरो लिहा, काही फरक पडत नाही. राहुल काय लिहिले? काहीच लिहिलं नाही बाबा तू तर. जेवढं लिहिले तेवढंच लिहिले. अरे ते तर लिहिस तू पण त्यानंतर तुला नंतर वाचलं की समजायला पाहिजे ना काहीतरी. आठवायला तर पाहिजे सगळं. लिहिलंय. अरे इंग्लिश असो का मराठी असो, गणित ते गणित सेमच असतं. ते काही बदलत नाही. मराठी पण आहे. अरे गणित बदलत नाही ते सांगतोय मी तुला. मराठीत कर किंवा इंग्लिश मध्ये कर, नाव बदलतात फक्त. मला सगळं सोपं काय वाटतं नवीन हे. एकदम सोपं. कितवीत आहे दादा? हे सातवी काल शिकवलेलं पण सातवी आठवी दोन. मला सगळं त्याचं सिंपल वाटतं. सांग का मराठीतला वाई. बरं हे आता हे एवढं कोड का खालचं फक्त? आता परत सांगा. ए किंवा बी सांगा बरं का. 2.0 आपलं तर मी बोललो ना. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. नाही 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 दादा एक क्वेश्चन आहे. दादा थांबा दादा. बरोबर आहे. अगं शून्याच्या पुढे काय अंक असेल तर मग सांगतो ना पुढच्या दादा असं करा ग्रुप ए आता या साईडचं ए आणि या साईडचं बी आहे. तू सांग. बरोबर आहे. बरोबर आहे. बरं पहिले ए मोठा आहे कोण म्हणतंय? ए मोठा आहे कोण म्हणतंय? इक्वल आहे कोण म्हणतंय? मी तू. आणि बी मोठा आहे कोण म्हणतंय? दोन्ही माझं. अरे मग हात कोण वर करणार? हात वर करत जा की. विचारला हातच वर करत नाही. जे बरोबर असेल ते माझं बघ. तेच की इथं पण पॉईंट दिला तिथं पण काहीच मोजलं. 5 मोजलं जाईल ना. अरे 5 मोजल्यापेक्षा मोठा असेल ते माझं 5 समजायचं. पॉइंट बघितला? हां. हा? पॉइंटच्या पुढं काय आहे?
2 0 0 5 आणि काय 0 0 तर मोठा कुठला असेल? बरोबर आहे. पण दादा तुम्ही तर म्हणले decimal point कुठला पण नंबर टाकला तर ते कुठला पण कसं तुम्ही बरोबर बोलू शकता? आता हे बघ, बरोबर आहे. हा नंबर आहे आपला, ठीक आहे 5. ह्याच्या पुढे मी 2 शून्य टाकले, काय फरक पडला? नाही. पण जर का मी इथे 1 2 टाकला तर काय फरक पडला? पडला. पडला ना. आता 2005 झालं ना ते. पडला का नाही पडला? तर आता नंबर संपला की हे मी का म्हणतो तो इथं, कारण आता इथं बघ आपला नंबर काय झालाय 5 म्हणजे संपला, एवढाच नंबर आहे आपला. आता ह्याच्या पुढे मी कितीचे नंबर टाकले तरी काय नाही होत. पण जर का मी इथं 2 टाकला तर माझा नंबर काय झाला, आता हा एवढा मोठा नंबर झाला. 2च्या पुढे decimal point टाकला तरी होईल. हो. 2000 पहिले तू ह्याचं बघ ना. कारण पण लिहितो. झाडच बसा. 2005 आणि 5 मध्ये फरक आहे ना, मध्ये किती जरी शून्य असले तरी. बरोबर आहे की नाही? तर आपला नंबर पहिले संपलेला पाहिजे. हा नंबर जर का संपला मग ह्याच्या पुढे किती पण शून्य टाका तुम्ही, काय नाही होत. पण जर का आता ह्या 3 शून्याच्या पुढे तू परत 1 टाकला तर तुझा हा नंबर नाही राहिला, तुझा आता हा एवढा मोठा नंबर झाला. एवढं पहिले समजून घे. हे समजलं? बरोबर आहे. तर असंच जर का आपला नंबर असेल 2.3 तर 3च्या पुढे मी किती पण शून्य टाकू, आता फरक पडणार आहे का? नाही पडणार. बरोबर आहे. कारण आपला नंबर कुठं इथं संपलाय, एवढाच नंबर आहे आपला. बरोबर आहे. पहिले तू मी जे विचारतोय ते सांग. एवढाच आपला नंबर आहे, बरोबर आहे का? तर ह्याच्या पुढे आपण किती जरी शून्य टाकले तरी फरक पडत नाही. पण जर का मी इथं 1 टाकला तर आता एवढाच तुझा नंबर नाही राहिला. तुझा नंबर काय झाला, आता बदलला. आता हे शून्य पण काय मोजले जाणार, कारण हे 2 नंबरच्या मध्ये आहेत. बरोबर का? म्हणून आता ह्याच्या पुढे तू जर का 0 टाकले तर काय फरक पडत नाही, कारण तुझा नंबर एवढा आहे. पण हा नंबर नेहमी 2.3 पेक्षा मोठा असणार. समजलं? लिहिशील का? आता तुला आत्ता कळलंय, तुला 2 दिवसांनी आठवण का ही? झालं, थोडंच राहिलं आता, जास्त नाही. अमृता झालं का? त्यांना पण बघते. मी तर माझं बघते. अगं ती सोड की. झालं का संदीप? ह्याचं झालं का? झालं. आता मला सांगा, हा नंबर मोठा असेल का हा? बोलू का? बी मोठा असेल. ए वाले किती? पहिला हात वर करा.
कुणीच नाही कुणीच नाही ना. इक्वल वाले किती दोन्ही सेम आहेत. बी वाले किती आहेत सगळे बी वाले आहेत. अयो सगळे चुकले. डॉटला डॉट जोडायचं ठीक आहे. डॉट लिहिला आपण तर पुढं काय शून्य इथं पण शून्य शून्य. आतापर्यंत इक्वल आहेत नंबर ठीक आहे. आता एक शून्य आला इथे शून्य. आता हा इथं 5 आला इथं काय शून्य आणि हा इथं शून्य आला इथं काय 7. कुठला मोठा आहे यातला एक का बी. एक्झॅक्टली इथं 0 देऊ शकते ना तू. देऊ शकते बघ इथं 0 दिला की अजून एक इथं 0 येतो. अजून एक दिला की अजून एक येतो. मग किती मोठं कर पांगी पण कंपॅरिझन करताना तुला जर का कोणाला समजलंय समजलंय का या दोन नंबर मध्ये वरचा मोठा आहे का छोटा खालचा मोठा आहे. वरचा मोठा आहे बरोबर. बरोबर आहे ना. का मोठा आहे 5 तर 5 छोटा आहे ना 7 नी 50 आहे ना बरोबर. तर आता ह्याच्यात आपण काय केलं वन्स प्लेसला वन्स प्लेसनी लाईन केलं बरोबर आहे. टेन्स प्लेसला 10 नी लाईन केलं असं लाईन आपण करत गेलो. तसंच जर का आपण ह्याला डेसिमलला डेसिमल लाईन केला ठीक आहे. वन्स प्लेस ही 10th प्लेस इथं 5 येतो इथं काय येतं 0 येतो. इथं काय काहीच नाही मग आपण इथे 0 टाकू शकतो. आपला नंबर काय एवढा संपला इथे ठीक आहे. इथं 0 टाकला आपण आणि इथं काय आला 7 आला. आता मला सांग वरचा नंबर मोठा असेल खालचा नंबर मोठा असेल. बरोबर आहे ना. त्याने तुम्हाला सांगायचं काय होतं फक्त नंबर कडे बघून हे नका करू. डेसिमल पॉइंटला पहिला आपण काय करायचो आता 200 आणि 030 असं जर का असेल तर ह्या नंबरला बघून आपण पुढचं बघायचो ना. आता असं नका करू कारण डेसिमल साईडच्या इकडं पण वाढू शकतो नंबर किती पण. जसं इकडं 0 टाकल्याने वाढू शकतो तसं इकडं पण 0 टाकल्याने वाढू शकतो. आता काय करायचं डेसिमल पॉइंट बघायचा आणि डेसिमल पॉइंट पासून मोजणं सुरू करायचं. कळलं. नाही कळलं. पॉइंट बघायचा लक्ष पॉइंट बघायचा. पॉइंटला पॉइंट लाईन करायचा. पॉइंटच्या इकडचं सगळं लिहायचं इकडचं सगळं लिहायचं आणि मग बघायचं मोठा नंबर कुठला आहे. कळलं. लिहून घ्यायचे कळलं ते परत विसरतात. तुम्हाला हिला लिहून ठेव सध्या परत विसरशील. हा दुसरं सांगू लिहून घाल लिहून. बघा आता
मी बोलू का ए कुठला मोठा आहे? थांबा थांबा मला बोलू दे. आता ए वाले कोण कोण आहेत? ही वाला ए का बी सांगायचे? दोन्ही दोन्ही सेम आहेत. बघ बरं जरा. सेम नाही पण मी दोन्ही म्हणतो सेम नाही सेम नाही ए ए वाले किती आहेत? जे विनर होईल त्याच्यावर. तू ए वाला. अजून कोण कोण आहे? मी लास्ट विचारतोय बरं का, परत नाही म्हणायचं. मी तर हेच म्हणलो होतो. एकच आहे हा. मला पण हेच वाटतंय पण ए. इक्वल वाले कोण कोण आहेत? शिकवायला तू आहे. म्हणजे एक बोल नाही जे जिंकलं त्याच्याकडे जी जी जे winner त्याच्याकडे. सेम नाही बरं, आणि बी वाले कोण कोण आहे? जे winner त्याच्याकडे. बी वाले कोण कोण आहे? बोलू का 200 आदिती. 200 102 आहे. ए. आणि तर चुकल्या बरं 300 बरोबर आपण बाबा लोक जिंकले. दोन्हीकडे. बरं, जे बी वाले होते त्यांनी काय बघितलं? हे तिथं पण शून्य वाढणार. मग थोड़ा आना है, बराबर है ना? ये 102 ये पूरा नंबर है, ए पास है पास. मैं आगे काम करता बराबर है. लेकिन इधर 3 है ना, ये तो देखो. आपण 300 आहे की? आणि 200 102. आदिती मी जरा पण का- जिंकले. आता तुम्हाला हे तर माहिती आहे, 10चा पाढा सगळ्यात सोपा असतो. का असतो? कारण मी जर का हे लिहिलं तर मला या साईडला काय लिहायचं असतं? 20 कसं 2 आणि 1 0. तसं 100चा पाढा जर का मी विचारला तो पण किती असतो? का असतो? कारण जर इथे 100 असेल तरी तर काय 2 0 टाकले, बरोबर आहे? तसंच 10 ने डिवाइड करणं पण सोपं असतं. जर का मी 3000 म्हणलं आणि 3000 ला 10 ने डिवाइड करायचं तर काय उत्तर येणार? बोल मग किती येणार? हा, भागायचं का काय? भागायचं. हे बघ ना. मी बघ बोलू का? त्या भागाकार ठेवले म्हणून. थांबा. अरे तुम्ही पुस्तकावर का करताय? तुम्हाला एवढं हे नाही माहितीये? नाही दादा. जर का 10 हे असेल तर 0 ला कट 0 ला 0 cancel करू 300 शकतो. एकूण 300. म्हणून तर 300 येतं. 300 into 10 काय असणार? 300 into 10. हा, 300 into 10. 400. नाही 300 300च असणार. 300 300 कसं असणार? 300 3 into 10 किती असतं? 200. 3 3 into 10 किती असतं? 3 into म्हणजे इंटू म्हणजे गुणाकार. गुणाकार. 30 तीन दादा असं म्हणा 3 गुणुले 10. 3 गुणिले 10 किती असतं? 30 आणि 3 गुणिले 10 किती असतं? आपण तेवढं प्रयत्न 30 दादा 30. हे बाळांनो, 3 गुणिले 10 किती असतं? 30 असतं का नाही? तर 300 गुणिले 10 किती असेल? नाही 3000 3000 असणार. 300 कसं असेल? ओके ए बालिश तुला कोणी सांगितलं 3000? बरं 3000 असतं. तर कुठला पण नंबर इथं असेल त्याला 10 ने मल्टिप्लाय केलं की काय आपण इथं एक शून्य वाढवतो. जर 100 ने केलं तर किती? 2 शून्य वाढवतो, बरोबर आहे? शून्य वाढवायचा खेळ. तसंच जर का कुठला नंबर आहे असा 3000 सारखा आणि त्याला मी 100 ने डिवाइड करतोय तर ह्याचे काय हे 2 शून्य आणि हे 2 शून्य असे कॅन्सल आपण करू शकतो. कारण 30 गुणिले 100 हेच 3000 असतं. जसं शून्य वाढवतोय तसं शून्य मागं पण घेऊ शकतो, कट पण करतो. ठीक आहे? तर ह्याचं बॅकग्राऊंड मध्ये कसं होतं हे दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे?
आपला नंबर आहे 300, ठीक आहे. हा 300 ला पॉइंट कुठं देणार मी डेसिमल? 300 ला 3 के बाद 3 के बाद इधर तू नहीं नहीं नहीं, नहीं नहीं, 3 से पहले 3 से जीरो पहले इधर तू हाँ नहीं, पीछे, जीरो नंतर, पीछे, जीरो पीछे, नंतर, हाँ, जीरो नंतर, लास्ट पीछे। जीरो नंतर. इधर अगर ABCD. पॉइंट दे दूंगा तो ये 0.3 नहीं हो जाएगा? दादा, शेवट तीनशे. मागं 300 चे 2 झिरो मागं. तो किधर देना पड़ेगा? 2 झिरो मागं. ABC पीछे का देना पड़ेगा. इधर बराबर है. हाँ, दादा. अभी इसके पीछे मैं कितना भी जीरो डालूं कोई फर्क पड़ता है? नहीं. बराबर. हाँ. तो अभी जब मैं इसको 3 से सॉरी 3 बोल रहा हूँ 10 से मल्टीप्लाई करता हूँ. मल्टीप्लाई मतलब गुना कर हाँ. इनटू. हाँ. तो ये जो डेसिमल पॉइंट है ये क्या होता है? एक डिजिट इधर जाता है तो ये क्या हो जाता है? 3000. ठीक है. समजा ही नाही. डोक्याच्यावरनं चाललंय. ज्यासाठी पाठ केलं नंबर 300 है. हाँ? अभी इसको अपन क्या मल्टीप्लाई कर रहे हैं समझो? 100 से मल्टीप्लाई कर रहे हैं. 100 में जीरो कितने हैं? 2 जीरो है ना. तो ये 1 और 2 ऐसे 2 डिजिट क्रॉस करके किधर जाएगा? तो इसका आंसर क्या हो गया? 30,000. ऐसे ही अगर मैं 30,000 को डिवाइड करूं भागीले 100 करूं तो इसका ये जो डेसिमल पॉइंट है ये क्या होगा? 1 और 2 ऐसा दो दो प्लेस इधर क्या इधर आएगा. 300 हो गया. समझा? अभी याद करो कि ये जो अपना नंबर है इसके इस साइड भी डाल सकते हो और इस साइड भी कुछ भी डाल सकते हैं ना अपन, है ना. तो अभी अगर मैं 300 को ये नंबर 300 है ना डेसिमल पॉइंट किधर है? इधर है. तो ये नंबर क्या है? 300 है. अगर मैं 300 को 10,000 से ये करूँ डिवाइड करूँ 300 को 10,000 से डिवाइड किया 10,000 में कितने जीरो है? 4 जीरो है ना. तो किधर जाएगा? 1 2 3 और 4 इधर डेसिमल पॉइंट आएगा. तो आंसर क्या आएगा? 0.03. ए, शांत बसा. पहले तो ये समझ में आया कि 10 का जो भी मल्टीप्लाई है 10 100 1000 10,000 इससे जब भी मल्टीप्लाई या डिवाइड करते हैं तब अपना डेसिमल पॉइंट क्या होता है? बस आगे या पीछे शिफ्ट हो जाता है. नहीं समझा. नाही बा. ये लास्ट वाला ये समझा कि कुछ छोड़ दो. समजले, अजिबात नाही. एक समजले की मला नाही समजलं ना. जो 10 के पावर है इकडे लक्ष द्या. 10 के पावर है. 10 के पावर मतलब क्या? 10 100 1000 10,000 ये जो एक के आगे जीरो बना के बनते हैं ये. इससे जब भी अपन मल्टीप्लाई या डिवाइड करते हैं ना मल्टीप्लाई करो या फिर डिवाइड करो तो जो अपना डेसिमल पॉइंट है वो क्या बस इधर उधर शिफ्ट होता है. आया समझ में? अभी अपन ने नंबर क्या लिया था? 300 लिया था. चलो एक और कॉम्प्लिकेटेड नंबर लेते हैं. 3003246.1 ये नंबर लेते हैं. ठीक है. 3246.1. अभी इसको अगर मैं एक कोई सिंगल डिजिट नंबर बोलो 1 2 3 4 4 तो अगर इसको मैं डिवाइड करता हूँ 10,000 से ये देखने में कैसा लग रहा है? एकदम डरावना लग रहा है ना. हम्म? लेकिन इसमें कुछ भी नहीं है क्योंकि 10,000 में कितने 1 2 3 4 जीरो है ना. तो ये इस साइड जंप मारेगा. नंबर छोटा होगा ना डिवाइड करके कितनी छोटा होगा? इधर से 1 2 3 और 4 इधर आएगा. और इधर तो जीरो ऐड कर ही सकते हैं तो 0.32461 ये अपना आंसर है. समजले. काय समजले? हमारा समझ ले. अभी अगर हाँ लिख लो ये. समझ ले. दादा
काय मॅडम असं गुरुजी नाही त्यांच्या मम्मी ढोकून असं 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 हा झालं चला चला पुढे समजलं तुला असं करायचं समज नाही म्हणलं ए झालं का लिहून खतम फोडू अगं अजून तर लिहावं लागेल ना शेवटचं थोडं हो मी ह्याचाच विचारतो बाकीचं नाही शिकलं फोडू अरे भाई काढली दिया आता शिकवण बी टाकल्याने दुसरं घेतलं तर अजून टाइम आता मला सांगा ह्याच्यात कुठं कुठं झिरो टाकले तर काय फरक नाही पडणार आणि वंचमा बरोबर आहे हा झिरो तसा नाही हे तर सगळ्यांना समजलं हा झिरो मध्ये आहे ना आपल्या नंबर ठीक आहे तर आता या नंबरला जर का मी हे केलं तर काय उत्तर यायला पाहिजे 1 2 3 4 5 नीट बघा ओके 1 2 2च्या मध्ये 2 आणि 0च्या मध्ये पॉइंट केले 0 जंप मारू कुठल्या साईडला जंप मारू तिकडं काय लेफ्ट साइडला करा लेफ्ट साइडला तिकडं मारू बरं तिकडं मारला तर नंबर काय होईल मोठा होईल का छोटा होईल आणि इकडं मारला तर साईन कुठली आहे गुणल्यावर नंबर काय होतो तर जंप कुठं मारली पाहिजे बरोबर आहे जंप किती मारायची 1 2 3 4 5 6 ठीक आहे तर नंबर आपला किती आला हा नंबर आला आपला फोर कसा आला तिकडं इथं वरती इथं अरे आता प्रश्न आहे ना फक्त हे उत्तर आहे तुझं ओके 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 वर कुठे
हा एवढा तुझा प्रश्न आहे वरचा, हे तुझं उत्तर आहे खालचं इक्वल टू. पण तुम्ही काय नाही. लिहून ठीक द्या. आहे. ओके आता ह्याच्यातच मी जर का ह्याला मी तर मी शिकलीच नाही सात. हे केलं तर काय होईल? खाली यायचं. कुठल्या साईडला जायचं? CBSE या साईडला. pattern. उत्तर त्या साईडला जायचं. किती जायचं? किती? 1 2 3 4 5 6. तर किती? 1 2 3 4 5. 5 आणि 6चा काहीच नाही. काय करू आता? Zero. आणि 6. अजून एक 0. नाही ग. तर आता माझा आन्सर काय आलं? 0.1 2 3 4. बघ तिकडे येणे. आणि फिरायच्या. समजलं सगळं. 1. समजलं? पण ते हा. 1 2 4 अरे 1 2 4 3 4 संपलं अरे की बाप घ्या आता. समजतंय सगळ्यांना. हा कळलं राहिला कळलं. जे कळलं ते लिहा. आजचा क्लास संपलाय. एवढं शिकवायचं होतं. काय आम्हाला शिकायचंय ना. बरं. अरे त्याला काय 5 मिनिटं लागतात, ते 5 मिनिटात होतं. 10 मिनिटं काय एवढे जास्त असते ते. मला येतं काय मी शिकली सकाळी. आजचं नाही येत तुला. हा. काय? काय करायचं समजलं ना? गुणाकार करायचा असेल तर गुणाकार करायचा कुठल्या साईडला जायचं? मागं जायचं आणि गुणाकार करायला लागलं तरी इथं जायचं, भागाकार करायला इथं जायचं. ते जे समजलंय ना ते लिहून ठेवा. वाकडं नाही. इथं जायचं बाई. माझं- आणि लेफ्ट राईट बनायचं का नाही? लेफ्ट राईट लिहा तुम्हाला ते जर का समजत असेल तर. लेफ्ट राईट. वा, आर्मी मध्ये जाशील? नको इधर. नकोय. हा, कालपासूनच बसली होती ना?